सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय तो निखिल परकर. पहिलं षटक या ठिकाणी निखिल परकर या ठिकाणी कोर्ट एंडकडनं सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू घेऊन समोर फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अजय. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने एक लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्रीवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय एक धाव आणि त्या दरम्यान जोपर्यंत फेक होते त्या दरम्यान मात्र दुसरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या स्पर्धेत पहिला सामना समर्थ लाजरी पिंगोळी क्रिकेट संघानं गमावलाय. त्यानंतर मात्र दुसरा सामना त्यांनी गमावलाय आणि ही शेवटची लढत या स्पर्धेतील त्यांची. आणि बघूया या मॅचमध्ये ते काय करतात, कशा प्रकारे या ठिकाणी खेळ करतायत. दुसऱ्या बाजूने गणपती वॉरियर्स देवगड एक सामना जिंकतायत, एक सामना हरतायत आणि खूप महत्त्वाची असेल ही लढत या मॅचमध्ये, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. समोर फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते तो अजय. रिव्हर्सचा फटका, अतिशय सुंदर टायमिंग, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनला. या ठिकाणी बघूया चौकारासाठी 4 धावांसाठी. कडून राईट आर्म ओव्हर द विकेट निखिल परकर आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र एक मिस टाइम फटका, चेंडू हवेत मिडॉपला एक साधा सोपा झेल टेपला जातोय आणि पहिला गडी हा तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो गणेश चोडणकर. वन डाऊन बॅट्समन. समोर आहे तो मात्र कर्णधार जॉन फर्नांडिस. या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात म्हणावी तशी चमकदार कामगिरी होत नाही जॉन फर्नांडिसची आणि या सामन्याकडे मात्र लक्ष लागलं या ठिकाणी प्रेक्षकांचं. आणि बघूया या सामन्यात तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुढे येतोय हवेत फटका, या ठिकाणी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेक होते त्या दरम्यान मात्र 2 धावा झटपट पूर्ण करतोय या ठिकाणी जॉन फर्नांडिस, त्याचा सहकारी या ठिकाणी गणेश चोडणकर आणि धावफलक पोचतोय तो 12, 1 गडी बाद अशी धावसंख्या. नाणेफेक जिंकली गणपती वॉरियर्स देवगड क्रिकेट संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं समर्थ लाजरी पिंगोळी क्रिकेट संघासाठी. ऑफ टम्परचा चेंडू, सुंदर फटका, बॅकफुटला स्क्वेअर कटचा फटका, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु त्या अगोदर मात्र चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकारानं जॉन फर्नांडिस पोहोचतोय तो या ठिकाणी वैयक्तिक 6 धावावर. 2 चौकार टोलवतोय तो अजय, बाद झालाय 10 धावावर आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तो गणेश चोडणकर. मुलम अपने बॉलिंग मार्क पर. स्कोर बोर्ड पर टोटल 12 के साथ चल रही है मैदान पर समर्थ लाजरी पिंगोळी क्रिकेट टीम. 37 लॉस ऑफ 2 विकेट.
अल्टी पल्टी हमेशा जो कि लगातार कोशिश इस मैच में देखने को मिल रही है। कई मुकाम जो कि जॉन फर्नांडिस सफल रहे, 14 रन बनाए, 2 चौके लगाए। उससे पहले 10 पर अजय 2 चौके के साथ एक छक्का अब तक योगेश के बल्ले से निकलता हुआ। और देखना होगा अब इस गेंद पर क्या करते हैं स्वप्निल मुळम अपने बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स एंड से। सामने गणेश चोडनकर, अच्छी गेंद इस बार पुलर लेन की, यॉर्कर लेन की ऑफ स्टंप को छोड़कर निकले गेंद विकेट कीपर के हाथों में। अपसाइड पर एक लॉन्ग अप बाउंड्री पर, एक डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर, एक कवर पर, एक कवर पॉइंट पर, एक शॉर्ट थर्ड मैन पर, ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक डीप स्क्वायर लेग पर, एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन बाउंड्री पर। यह फील्डिंग की जमावट जो कि मैदान पर गणपति वॉरियर्स देवगढ़ क्रिकेट टीम आगे निकले बड़े शॉट के लिए और इसी के साथ बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में। तो तीसरा विकेट वापस निकलता हुआ समर्थ लाजरी पिंगोली क्रिकेट टीम का। समर्थ लाजरी तुमचा 12th मॅन या। बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम। थैंक यू। ओमकार बांदिवडेकर नए बल्लेबाज मैदान पर। 3 विकेट वापस निकलते हुए टॉस हारने का बल्लेबाजी का मौका मिला। 2 मैच शुरू के हार चुके हैं। ये आखिरी मुकाम जो कि उनका आखिरी मुकाबला मैदान पर। और देखना होगा ये फॉर्मेट लीग का है। अच्छी गेंद इस बार सम्मानजनक खेला ऑफसाइड पर, पॉइंट पर फील्डर और सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। 1 रन स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 38, 38 रन 3 विकेट पर। 3 विकेट पर 38 रन बल्लेबाजी कर रही है समर्थ लाजरी। दूसरे ओर से अगर गणपति वॉरियर्स को यह मैच जीतेगी तो यह दूसरा मैच होगा उनका जीतने वाला। ओवर पिच गेंद खड़े खड़े मारना चाहते थे, गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। तो इसी के साथ और एक ओवर की समाप्ति हुई। ओवर नंबर 4 जो कि समाप्त होता हुआ 4 ओवर का खेल जो कि समाप्त हुआ। 2 ओवर बाकी, स्कोरबोर्ड 38 रन 3 विकेट पर, 2 ओवर अभी भी बाकी। और कमेंट्री बॉक्स में गेंदबाजी के साथ बदलाव जो कि आइए योगेश परब के साथ आगे का हाल सुनाते हुए।
कठीण झेलाचं रूपांतर त्याने साध्या सोप्या झेलामध्ये करून मात्र सुंदर पद्धतीचे सेफ हँड गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. झेलबाजच्या स्वरूपात एका मोठ्या फटक्यावर माघारी परतावं लागतंय. तो योगेश कावडे माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो विघ्नेश आंदुर्लेकर. अजून एक विस्फोटक फलंदाज. बरीच कामगिरी एका बाजूनं साई स्पोर्ट दापोली संघाच्या बाजूनं गौरव गडेकर आपल्याला पाहायला मिळतो. तो आरवली संघाच्या बाजूनं आणि विघ्नेश आज मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. काकणाला गबसनी घालणारा फटका. जवळ जवळ चेंडू या ठिकाणी मात्र मैदानामध्ये थांबतोय. ताकद थोडीशी अपूर्ण लागते. हवेचा वेग थोडासा विरुद्ध दिशेला पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम मात्र फटका लागल्यानंतर वाटलं होतं की चेंडू जातोय की काय सीमारेषे बाहेर. थोडीशी ताकद कमी पडली. फटका फसतोय. ओमकार बांदिवडेकर माघारी परततोय. 5 षटकांचा 30 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक धावफलकावर 41 धावा या धावफलकावर. ओमकार बांदिवडेकर माघारी परतला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो रोहन भट्टा सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज प्रभुते करून प्रणील मिस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा अंतिम षटकाचा खेळ बाकी. सांघिक धावफलक धावफलकावर 41 धावा या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना समर्थ राजरे पिंगोळी संघ देवगड संघ जर विजयी झाला तर सन्माननीय उत्तम बिर्जे आणि सन्माननीय नीरज घाडी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक घेत आहे देवगड संघासाठी. खूप खूप धन्यवाद साहेब. तुमचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. कगनाला गबसनी घालणारा फटका. नजाकत बडा शॉट. रोहन के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. प्रणील मिस्त्रीचं स्वागत पहिल्या चेंडूचं षटकारानं रोहन भट्टा करतोय. शॉर्टपिक प्रकारचा चेंडू, लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू, ऑफ साईडचा चेंडू, ऑन साईडला टोलवावा, डीप मिड विकेटला टोलवावा. हा इरादा रोहन भट्टाचा अखेरच्या क्षणी प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडूच्या सांगत्या अखेरीस अंतिम षटकातील 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 47 धावा धावफलकावर. सुंदर फटका देखण्याला फटका पाहायला मिळतोय. नो मॅच मध्ये फटका विसवला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. आमच्या एकेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ दुहेरी धावसंख्येकडे वळली. तिहेरी धावसंख्या घेण्याचा इरादा बॅकअप यष्टीरक्षक शुभम आरोळकरचा सुंदर पद्धतीचा पाहायला मिळतोय. आणि या 2 धावांना धावफलक मात्र 49 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. शॉर्टपिक प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका. सेबॅड आमच्या हात समोर येतो स्क्रीनवर. दिनेश गावकर. झेल टिपला जातो. 1 षटकार दुहेरी धावसंख्येची खेळी. वैयक्तिक कोट्यातील 8 धावांच्या योगदानाची खेळी आली रोहन भट्टाची संपुष्टात आणि धावफलक स्थिरावला गेला मात्र 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो काशी परब. माटवणगावचा एक सुंदर गुणवान खेळाडू. बऱ्याच प्रीमियर लीगमध्ये त्याला एक मोठ्या म्हणजे पॉईंटने घेतला तसा काशी परब सज्ज होतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला विघ्नेश आंदुर्लेकर आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं प्रणील मिस्त्री सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. उर्वरित असूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. 2 समांतर करतायत. सोहेर चेंडूचा इशारा देत आहेत. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्या धावफलक मात्र पुढे सरकला गेला. अर्धशतकी खेळी धावफलकावर पूर्ण होते. ती 50 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, मोठा फटका टोलवावा. षटकाराबरोबर सांघिक धावफलक 95वी गाठावी या इराद्यानं विघ्नेश आंदुर्लेकरचा प्रयत्न.
अखेरच्या क्षणी हा प्रयत्न होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आमच्या धावपलकावर होते. शॉर्ट प्रकारचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. जवळ चेंडू येतोय तो मात्र सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी येतोय आणि चौकारानं स्वागत होत मात्र या षटकाची सांगता होत. 54 धावा धावपलकावर 55 धावांचं आव्हान ठेवतोय तो मात्र प्रतिस्पर्धी संघाला. गणपती वॉरियर्स देवगड संघाला समर्थ लाजरे पिंगोळी संघ आणि स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक आमचा एक खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर यांचा आगमन होत आहे. तर विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत होत आहे. पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा झाला खेळ समाप्त. देवगडवरून खास करून सामना पाहण्यासाठी येत आहेत सन्माननीय किरण कांबळी. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खास करून या स्पर्धेचं खूप दूरवरून आनंद लुटतायत. भव्य दिव्य असं नाईकसर आयोजन या स्पर्धेचं. क्रिकेटचा रणसंग्राम रंगतोय. विद्यमान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय किरण कांबळे यांचं आगमन होत आहे. गुलाब पुष्प देऊन सुधीर पालेकर स्वागत करतील. बऱ्याच दूरवरून या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि देवगड संघाने जर हा सामना जिंकला सन्माननीय उत्तम बिरजे सन्माननीय नीरज गाडी यांच्याकडून आणि सन्माननीय किरण कांबळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे देवगड संघाला. तर दुसऱ्या बाजूनं एका ताकदीनं लढत समर्थ लाजरी पिंगोळी संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी प्रेक्षकात आदित्य खानोलकर यांचे या ठिकाणी वडील दिसत आहेत. आपली विनंती आहे या ठिकाणी खानोलकर काका आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे. देवगड संघ सलामीची जोडी पाठवा मैदानात. गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात एका बाजूनं समर्थ लासरी पिंगोळी संघ लढत करतोय. 36 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानामध्ये हरीश जाधव आणि शुभम आरोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आरोलकर पहिल्या सामन्यात थोडीशी जलबाजी त्यानंतर एका चौकारावर नटलेली खेळ आली संपुष्टात. महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या सामन्यात एक सन्मानजनक क्रिकेट कारण ज्याच्याकडे क्षमता आहे सुंदर क्रिकेट खेळण्याची तो शुभम आरोलकर मैदानामध्ये त्याच्या साथीला हरीश जाधव आणि कॉमेंट्री बॉक्स आमच्या जवळून कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं स्क्रीनवर गोलंदाज बहुतेक करून शिवा दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. एक फिरकी गोलंदाज कुडाळ तालुक्यातील पंचांचा सामना सोडण्याचा इशारा येतोय. 36 चेंडू विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. शिवा दळवी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला शुभम आरोलकर, नॉन स्ट्रायकर एंडला त्याचा संघ साथीदार हरीश जाधव सज्ज होतोय. आल्या रिवर्स स्टेपचा देखण्याला फटका टोलावला जातोय. चवळ क्षेत्ररक्षक योगेश कावडे आणि विघ्नेश पाहायला मिळतोय. ऐन मुकेश आणि संघासाठी नक्कीच्या 1 धाव वाचवतोय. 3 धावा प्राप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवर तिहेरी धावसंख्येनं वैयक्तिक व सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त.
3 धावा धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूने विचार केला तर देवगड संघाला हा महत्त्वाचा सामना एका ताकदीनं खेळायचा आहे. तर प्रतिस्पर्धी संघ एक लढत करतोय, जॉन फर्नांडिस नेतृत्व करतोय. मगाशच्या सामन्यात जर विचार केला या अगोदरच्या सामन्यात साईस्पोर्ट दाबोली संघाच्या बाजूनं अभि साळगावकरची विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 32 धावांची बहारदार खेळी, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, सन्मानजनक क्रिकेट, हलक्या हाताने खेळून काढतोय. स्क्रीनवर येतोय ओमकार पांडवडेकर, चेंडूची प्रती करतोय. एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 4 धावा या धावफलकावर. 4 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. शुभम सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, जवळ फटका फसतोय की काय? फटका फसतोय, पण एका मोठ्या खेळाडूला मात्र जीवदान साध्या सोप्या झेलामध्ये करणं आणि साधा सोपा झेल मात्र सोडणं, यालाच म्हटलं आता मित्रांनो क्रिकेट. आणि तो मात्र झेल सुटला जातोय आणि एकेरी धावसंख्येनं एक जीवदान प्राप्त हो. शुभम आरोलकर नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला त्याचा संघ साथीदार मात्र सज्ज होतोय तो हरीश जाधव. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर 55 धावांचा वाटलाग करत असताना 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावसंख्येने मात्र धावफलक पुढे सरकला गेला. 7 धावा धावफलकावर. प्रतिषटकामध्ये 9 धावा इराद्यानं एक सन्मानजनक क्रिकेट खेळावा या महत्त्वाच्या आकांक्षानं सुंदर खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये 2 खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. तर प्रतिस्पर्धी संघाची कंजूशी करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. हलकासा खेळून काढतो. एकेरी धावसंख्येसाठी सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवणारे चेंडू हलक्या हातानं एकेरी धावसंख्येसाठी खेळत आहेत 2 फलंदाज. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 8 धावा या धावफलकावर. मोठा फटका टोलवावा, अंतिम चेंडूवर इरादा टप्प पडल्यानंतर चेंडू पासून थोडासा दूर राहतोय. यष्टिरक्षक जॉनच्या हातामध्ये चेंडू विसवला जात. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाची झाली सांगता. एका जीवदानावर शुभम आरोलकर खेळतोय मैदानामध्ये, तर एकेरी धावसंख्येमध्ये हरीश जाधव खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर बिन गड्यांच्या मोबदल्यात. डीजे वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं शतक घेऊन छत्रपती एनकडनं गोलंदाज सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू रोशन पेडणेकर सज्ज होतोय. सांघिक धावफलक बिनगणांच्या मधल्यात 8 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडला हरीश जाधव, नॉन स्ट्रायकर एंडला शुभम एका जीवदानाच्या जोरावर. आणि कॉमेंट छत्रपती एनकडनं गोलंदाज सज्ज होतोय रोशन पेडणेकर. धावचीतची संधी पुन्हा एकदा प्राप्त होते. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न, बॅकअप्स किती सुंदर पाहायला मिळत आहे. जर एस्ट्यांवर चेंडू आढळतो तर मात्र शुभम आरोलकरला मात्र डगआउटचा रस्ता गाठावा लागला असता. 8 धावा धावफलकावर. सुंदर फटका, जमनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येसाठी जातोय फटका. 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला मात्र 9 धावा या धावफलकावर.
देखण्याला फटका पाहायला मिळतोय, ज्या फटक्यासाठी माहीर म्हटलं जातं. तो चेंडू सरळ 4 धावा देऊन जातोय आणि या चौकाराबरोबर धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 13 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर फटका देखण्याला फटका, एक जीवदान झेलबादच्या स्वरूपात, त्यानंतर धावचीतच्या स्वरूपात आणि त्यानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं केलं जातंय. रोशन पेडणेकरचं स्वागत. धावफलकावर धावसंख्या 13 धावा, 55 धावांचा पाठलाग करत असताना बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळवावी, नॉन स्ट्रायकर यांकडनं नकार येतोय आणि एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 14 धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यानंतर सामना रंगतोय साई स्पोर्ट उमरठ वर्सेस साई स्पोर्ट दाबोली वेंगुर्ला या दोन बलाढ्य संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. आजच्या दिवसातील अंतिम सामना रंगेल आणि अंतिम सामना म्हणजे एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुंदर फटका जमलेला विद्रांत कार्पेट पद्धतीचा फटका एकेरी धावसंख्येकडे दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित करतोय. संभाव्य धावसंख्येला मात्र पुढे सरकणारे धावफलक पाहायला मिळतो. या 2 धावांना 16 धावा धावफलकावर. आणि या सामन्याची नाणेफेक करतील सन्माननीय किरण कांबळे यांच्या हस्ते. या सामन्याची नाणेफेक केली जाईल. खास करून खूप दूरवरून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी देवगडहून येत आहेत. खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला. आणि देवगड संघानं हा सामना जिंकला. सन्मान्य किरण कांबळे, सन्मान्य उत्तम बिरजे, सन्मान्य नीरज गड यांच्याकडून बरोबर 55 धावांचा पाठलाग करत असताना जी रणनीती आखली होती गणपती वॉरियर्स देवगड संघाने प्रतिषटकामध्ये 9 धावा जमवाव्या, एका दुसरा मोठा फटका लगवावा, या महत्वाच्या इराद्यानं शुभम अंडेचा संघ साथीदार हरीश सुंदर पद्धतीची फलंदाजी करतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक मात्र महत्वाचं शतक घेऊन गोलंदाज आमच्या स्क्रीनवर सज्ज होतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चबळ 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय चौकारासाठी आणि या 4 धावांना मात्र शिवाचं स्वागत होतंय. ज्या फलंदाजाचा झेल सोडला गेला साधा सोपा आणि त्या फलंदाजाने उत्तुंग पद्धतीच्या फटके टोलबाबत 2 चौकारांच्या बरोबर एकेरी दुहेरी धावसंख्येची खेळी साकारत धावफलक मात्र 24 धावा या धावफलकावर. सन्माननीय किरण कांबळे यांच्या हस्ते नाणेफेक होते. सामना रंगतोय साई स्पोर्ट दाबोली वर्सेस साई स्पोर्ट हुमरट या 2 संघांमध्ये. साई स्पोर्ट दाबोली संघ नाणेफेक विजय होतोय, फलंदाजी स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. योग्य तो निर्णय संदेश कुंडेकरचा. सूर्य थोडासा मावळतीकडे आणि लक फॅक्टर म्हटलं तर वावगं ठरणार नाही साई स्पोर्ट दाबोली संघ. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमनी लगतचा फटका, विदर्भांत कार्पेट पद्धतीचा फटका, स्क्वेअर लेगकडनं चेंडूची परती येते. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये केलं जात आहे आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. 27 धावा धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सुंदर फटकाच पाहायला मिळतोय. फटका थोडासा फसतोय. काशी परब येतोय. स्क्रीनवर झेल टिपला जातोय. सुंदर झेल टिपतोय. काशी परब आमच्या स्क्रीनवर येतोय आणि पहिला पतंग उडला जातोय तो गणपती वॉरियर्स
देवगड संघाचा हरीश जाधव 21 धावसंख्येच्या जोरावर एका चौकाराची आली खेळी संपुष्टात. सुंदर खेळाचं प्रदर्शन, सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 27 धावा धावफलकावर आणि मैदानामध्ये ज्यानं मगाशच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली. हल्लीची एक देवगडची स्पर्धा मालिकावीराचा किताब त्यांच्या नावावर कोरला गेला. तो प्रकाश पराडकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. VRCC आनंदवाडी चषकाच्या माध्यमातून मालिकावीराचा किताब त्यांच्या नावावर कोरला गेला. सुंदर खेळाचं प्रदर्शन मगाशच्या सामन्यामध्ये एकाकी झुंज जाऊन लढवले आपल्या संघासाठी. देवगड संघाच्या बाजूनं प्रकाश पराडकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. देवगडमध्ये 14 चेंडूमध्ये 59 धावांची त्यानं बहारदार खेळी केली. 27 धावा धावफलकावर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ऑफसाईडचा चेंडू थोडासा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा इरादा. निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जात. किर धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 29 धावा या धावफलकावर. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरित असूनही 18 चेंडूंचा हा खेळ बाकी. 29 धावा धावफलकावर, 18 चेंडू, 26 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात. शुभम आरोलकर आणि प्रकाश पराडकर यांच्या फलंदाजीच्या वर गणपती वॉरियर्स संघ देवगड संघ विजय प्राप्त करतोय की प्रतिस्पर्धी संघ रोशन पेडणेकर, फिरकी गोलंदाज रोहन बट्टा, रोहित आढेलकर याच्या फिरकी गोलंदाजीवर विजय प्राप्त करतोय. सांगण्यासाठी सहयोगी समालोचक अशोकजी नाईक यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद योगेश. स्पर्धेदरम्यान आणखी एक आमचे समालोचक मित्र मंदार तुळसकर या ठिकाणी दिसत आहेत. मंदार सर, तुमचं पण खूप खूप स्वागत. स्पर्धेत सचिन सातार्डेकर जर कुठे असतील तर आपले संदेश कुंडेकर वाट पाहत आहेत. सचिन सातार्डेकर यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे त्वरित. गोलंदाजीत बदल होतो या ठिकाणी आमच्या समोरील योगेश गावडे हा गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच चेंडू, एक सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जोपर्यंत येतोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सुंदर फटका या ठिकाणी आणि त्या दरम्यान मात्र थोडीशी फेक या ठिकाणी खराब होत 3 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या गाठायची ती या ठिकाणी 55 देवगड क्रिकेट संघाला आणि धावफलक मात्र पोहोचतोय तो एकंदरीत एक गडी बाद 35, म्हणजे अजूनही 20 धावा करायच्यात या सामन्यासाठी. मान्यवर कक्षात आमचे मित्र किरण कांबळे या ठिकाणी आलेत. किरण, तुमचं पण खूप स्वागत. मोठा फटका, आता मात्र एक घणाघाती अचूक टायमिंग या ठिकाणी. लॉंग ऑन बाउंड्रीला चेंडू या ठिकाणी जातोय तो डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी 6 धावांसाठी. षटकारानं धावफलक पुढे सरकतोय. 41 अशी धावसंख्या, 41 एक विकेट पर. अतिशय सुंदर फटकेबाजी. हल्लीच संपलेली ग्रामीण भागातील एक टुर्नामेंट आनंदवाडी VRCC या स्पर्धेत ज्या खेळाडूनं अतिशय सुंदर फटकेबाजी केली तोच खेळाडू या मैदानात, या वेंगुर्ले कॅम्प मैदानात या ठिकाणी अतिशय सहज फटकेबाजी या मैदानात करतोय.
एक मॅच जिंकली यापूर्वी, एक सामना गमावलाय. हा सामना देवगडला जिंकावा लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅकफुटला येतो, एक चांगलाच या ठिकाणी ड्राईव्ह करतोय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बघूया मिळत आहेत बहुधा 2 धावा आणि कदाचित या ठिकाणी प्रयत्न होतोय असं चित्र दिसतंय ते तिसऱ्या धावेसाठी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खूप महत्त्वाचं क्रिकेटमध्ये, कारण या मैदानात तर मी म्हणेन नक्की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल ते रनिंग बिटवीन द विकेट. मिळत आहेत 3 धावा आणि या 3 धावांच्या मदतीनं धावफलक पोहोचतोय तो बहुधा 44 अशा धावसंख्येवर. आमच्यासोबत सागर सकपाळ. उरल्यात 11 धावा सामना जिंकण्यासाठी. आमचे आदरणीय उत्तम बिर्जे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय नीरज घाडी साहेब आणि सन्माननीय किरण कांबळी यांनी बक्षीस ठेवलंय देवगड क्रिकेट संघासाठी. आणि बहुतेक या ठिकाणी मात्र एकंदरीत जर सामना जो मैदानात चाललाय पारडं जड दिसतंय देवगड संघाचं. रिव्हर्सचा फटका, अचूक टायमिंग, बेमिसाल फटका थर्ड मॅन बाउंड्रीला आणि मिळत आहेत पुन्हा एकदा 4 धावा. आल्या आल्या या ठिकाणी प्रकाश पराडकरच्या बॅटमधनं एक षटकार दिसतोय आणि थोडासा या ओव्हरमध्ये महागडा ठरतोय गोलंदाज. पुन्हा एकदा एक सुंदर फटका, रिव्हर्सचा फटका कव्हर पॉइंटला, चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने. या ठिकाणी चौकारासाठी 4 धावांसाठी आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या मात्र अर्धशतक या ठिकाणी पार करते ती देवगड क्रिकेट संघ. धावसंख्या पोचते एकंदरीत ती 52 अशी धावफलकावर, म्हणजे अवघ्या 3 धावा सामना जिंकण्यासाठी. टँक डिझेर जॉन फर्नांडिस सज्ज होतोय बहुधा. या ठिकाणी उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि फलंदाज शुभम आरोलकर याच्यासाठी 500 रुपये पारितोषिक या ठिकाणी बक्षीस येते आदरणीय आमचे सन्माननीय उत्तम बिर्जे साहेब यांच्याकडून. 1 धाव या ठिकाणी दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेक होते त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर या ठिकाणी लेवल होतोय, म्हणजे 55 धावा. अवघ्या 1 धावेची 11 चेंडू उरलेत आणि 11 चेंडूत 1 धाव असं समीकरण. जवळपास सामना हातातून निसटलाय आणि विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय तो या ठिकाणी गणपती वॉरियर्स देवगड क्रिकेट संघ. एक सुंदर फटका, सामना संपतो या फटक्या बरोबरच आणि सामना जिंकतो या ठिकाणी तो देवगड क्रिकेट संघ. या ठिकाणी यायचं आहे शुभम आरोलकर. 500 रुपयाचं पारितोषिक आमचे आदरणीय उत्तम बिर्जे साहेब. आणि त्याचबरोबर वळूया या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी.